ओंजळीत मोत्यांची बरसात मला नक्की आठवत नाही, पण साधारण वयाच्या 14व्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या. शरीरात उलथापालथ होत होती. मनात एक अनामिक ओढ दाटू लागली. स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचा. ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले. मी आतून चेतवू लागले. दिवसा रात्री उरात काहूर माजू लागले. माझं नटन मुरडणे आरशात पाहणे वाढू लागले. कोणीतरी मला खुणावत आहे असा सारखा भास व्हायचा. कुणीतरी मला साद घालत आहे सारखे वाटायचे. रात्री पुन्हा कुणीतरी आड्डाण पुरुष येऊन शरीराचा चोळामोळा करायचा. आता हे रात्रीचे 4-5 दिवसातून एकदा तरी व्हायचे. हेच सुख मी शोधत होते. आज ते अवचित ओंजळीत मोती पडावेत. मलाही ते हवे हवे वाटायचे. हे अनामिक सुख खरेच हाती गवसेल का? माझी नजर या सुखाच्या शोधात भटकत असायची. कोण हे स्वर्गसुख आपल्या ओंजळीत टाकलं बरं? माझा शोध सुरू झाला. माझ्याच घराशेजारी सुधीर मला गवसला. जी स्त्री या धनाच्या शोधात आपले आखे आयुष्य वेचते, ते सुख मला वयाच्या 14व्या वर्षी मिळाले. खरंतर मी खूप भाग्यवान. कधी मी त्यांच्या मिठीत सामावले मला कळच नाही. शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कुणी नसायचं. मी याचाच फायदा घेऊन सुधीरला बोलवू लागले. सुधीर हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केले. ऐन यौवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा सुधीरने मला बहाल केला होता. ज्याने मला हे सारे दिले तो माझा सुधीर. केवळ सुखच नाही, सुखाची बरसात केली. त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला. ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगद मिळत होते. किती वेळा उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा, किती जपावे असं सारखं वाटायचे. हे गवसलेले मोती मी ओंजळीत पाहत होते. मला ते रोज हवे वाटू लागले. पण कुठे मिठाचा खडा पडला अन नको त्या अवस्थेत आम्ही रंगेहात सापडलो. शेजारी राहत असलेल्या काकाने मला नि सुधीरला नग्न पाहिले. तृप्तीचा ढेकर येण्याआधीच भरलेले ताट पुढ्यातून कुणी काढून न्यावे. नि जेवण करणारा हिरमुसला व्हावा असे माझे झाले होते. आता आईला माहीत झाले तर? या शंकेने माझी आखी रात्र गेली. कारण माझी आई संस्कारित. पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात तेच कळत नाही. आता मला पुरुषाची सवयच लागली होती. कामपुरती हेच माझे व्यसन झाले होते. सुधीरच्या विरहाने मी असहाय्य झाले. मला तो कधी भेटतो म्हणून मी असुसलेली झाली होते. मग असाच सुधीरचा निरोप आला. ओढ्यावर भेट. मी धूण घेऊन एकटी जायची. तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगायचा. शरीराचा चोळामोळा करून तो निघून जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची. मला तर मिलनाचे वेड लागले होते आणि सुधीरला माझे व्यसन. तो मला फार आवडायचा. त्याच्या सारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही. नंतर असंख्य येऊन गेले, पण सुधीरची सर कुणालाच आली नाही. तो पहिला पुरुष ज्याने माझे कौमार्य लुटले. पुढे आमच्या गुरांच्या गोठ्यात चोरून मी सुधीरला भेटायला जायची. तो बोलवेल तेथे माझी जाण्याची तयारी असायची. त्याच्याकडून लुटावं असं वाटायचं. तो माझ्यासाठी असुसलेला असायचा. मलाही तेच हवे होते. दिवस आनंदात जात होते. अगदी कापुरासारखे भरभर उडून जात होते. माझी भूक वाढली होती. सारखं एकच पदार्थ खाऊन वीट यावा, त्याची सिसाटी यावी. तसंच सुधीर बद्दल वाटू लागले. मी दुसरा चेहरा शोधू लागले.
माझा कामायनी शोध सुरू झाला. नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागली. मला दुसरा सुधीर हवा होता. राजा ययाती मला त्याच्यात दिसू लागला. मी कामातूर झाले, बेचैन झाले. सुधीरच्या संगतीत 5-6 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही. ती सारी वर्ष मस्तीत गेली होती. अशाच वेळी आमच्या शेजारी प्रसाद नावाचा 16-17 वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता. वयाने 1-2 वर्षाने लहान होता, पण मला तो आवडू लागला. त्याचा राजबिंडा चेहरा मला हवाहवासा वाटू लागला. त्याचे येणे आमच्याकडे सुरू झाले. ओळख वाढली, परिचय दृढ झाला. एका दिवशी घरात कुणीच नव्हते. प्रसादने मला विचारले, तू मला आवडतेस? मी त्याला तसंच म्हटले. झाले. त्याने मला मिठीत घेतले. आह, अशी उबदार मिठी. घरात कुणीच नव्हते. कपड्यांची बंधनं सैल झाली. अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली. आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला. ओंजळीत मोत्यांची बरसात होऊ लागली. किती मोती वेचावे मी हरवून जायची. प्रसाद दुसरा पुरुष मला सुख बहाल करणारा. सुधीरपेक्षा तो सरस वाटू लागला. आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागले. पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली. मला प्रसादने एक छानसे ग्रेटिंग आणले होते. ते तिच्या हाती पडले, पण तिला आमची ही रासलीला मान्य होती. बरे झाले. नाही तर प्रसाद पण हातचा गेला असता. मी त्याला नाही सोडू इच्छित. प्रसाद बरोबर लग्न करावे असे सारखं वाटायचे, पण तो उपभोगून झाला होता. मला जुन्यात जास्त रस नाही. रोज नवे हवे. कधी प्रसाद कधी सुधीर ते सांगतील तेथे माझी जायची तयारी असायची. मी आईला काहीही थाप मारून बाहेर पडत असायची. मला हवे ते पदरात पाडून घ्यायची. दिवस कापुरासारखे भरभर उडून गेले. मी 10वी पास झाले. कॉलेजात जाऊ लागली. येथे माझ्या सौंदर्याचे खूपच चाहते होते. या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागले. येथे एक नवा समवंगडी भेटला. प्रणव दिसायला काही खास नाही, पण मला तो हवावासा वाटू लागला. मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेतस्थळ जणू. मनात वाटायचं प्रसाद आला तर काय मजा. सुधीरने तरी यावे, पण काही हाती आले नाही. मी कामसुखाला चटावलेली नवयुवती. एक दिवस प्रवने मला मिठीत घेतले, पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडविली. त्याचा तो पुरुषी स्पर्श मला वेडावून गेला. मग दुसऱ्या दिवशी घरात कुणीच नव्हतं. प्रणव हीच संधी पाहत होता. तो लगेचच घरी आला. मग आमची कामक्रीडा सुरू झाली. मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आले. आता डोळ्यात फक्त प्रणव येत होता. प्रणव माझ्या दिल्यावर राज करणारा तिसरा पुरुष. 3 जण आयुष्यात आले. तिघांनी भरभरून दिले. कदाचित ती त्यांची पण गरज असेल. पण सुधीर माझं पहिले प्रेम. तो मला विसरू शकला नाही. तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये गुपचूप भेटायला यायचा. तो बोलला तरी बरे वाटायचे, पण भेटीत तृप्ती नसायची. काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे. त्याने मिठीत घ्यावे, थोडे चुरघळावे. तो क्षण आठवत झोपी जायचे. माझी त्याच्या बरोबर कुठे पण जायची तयारी असायची. एक दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते. आयुष्याचे सोने केले होते. कसे 2 वर्षे गेली मला कळलेच नाही. आता मी परीक्षा देऊन घरी आले.
आणि पुन्हा सुधीर निमी एकांतात, कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोठ्यात तर कधी काकाच्या मोकळ्या घरात. बस सुधीर निमी, जगात कुणीच नाही असे वाटायचे. घरी आईला कुणकुण लागली. पण मी पत्ता उलटा केला. तो सुधीरच माझ्या मागे लागला आहे. मी त्याला भाव सुद्धा देत नाही. पण तरी सुद्धा मी आईचा डोळा चुकवून कधी तरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायची.